हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण एक कुर्ता शिवणार आहोत ज्याच्यावर आपण हँडवर्क करणार आहोत। तर इथे मी एम्ब्रॉयडरीची डिझाईन काढून घेतली आहे। नेककडे मी ही डिझाईन करणार आहे आणि ही एम्ब्रॉयडरीची रिंग घेतली आहे। ही छोटीवाली रिंग असते ती आपण बॉटमला ठेवून याच्यावर हे कापड ठेवणार जिथे डिझाईन करायची आहे तिथे। आणि दुसरी मोठीवाली रिंग आहे ती अशा प्रकारे आपल्याला त्याच्यात फिक्स करायची आहे। आणि हे व्यवस्थित कापड त्याच्यात अटॅच करून घ्यायचं आहे आणि हे फिट करायचं आहे। तो स्क्रू आहे तो कापड एकदम टाईट असलं पाहिजे तरच तुमची एम्ब्रॉयडरी आहे ती व्यवस्थित येणार आहे। एम्ब्रॉयडरीसाठी तुम्हाला ही रिंग लागते, सोबत धागे लागतात आणि बारीक सुई लागते। एवढं साहित्य तुमच्याकडे असलं पाहिजे एम्ब्रॉयडरी करण्यासाठी। तर इथे मी हा स्क्रू आहे तो एकदम टाईट करून घेते आणि हे व्यवस्थित कापड आहे ते बरोबर ताणून घ्यायचं आहे। व्यवस्थित अशा पद्धतीने फिक्स करायचं। इथे मी 3 कलरचे धागे घेतले आहेत। ह्याला थोडी शायनिंग असते। आता चला सुरू करूया आपण स्टिच करायला। इथे ही एम्ब्रॉयडरी घेतली आहे। इथे रेड कलरचा मी धागा घेतला आहे ज्याचा वापर करून मी फुलांची डिझाईन करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण फूल करून घेऊया। अशी खालून सुई घ्यायची, जसा आकार दिला आहे तशा पद्धतीने आपण ती पाकळी आहे ती दोऱ्याने स्टिच करून घेणार आहोत। एकाच डायरेक्शनमध्ये आणि एकाच पद्धतीने आपल्याला पूर्ण ती पाकळी आहे ती फिल करायची आहे। कमी जास्त करत पूर्ण राऊंड ती स्टिच करून घ्यायची। ही नॉर्मल स्टिच वापरली आहे मी। याच्यात अजून खूप प्रकारचे स्टिचेस आहेत, जसं की रनिंग स्टिच, बॅक स्टिच, स्प्लिट स्टिच, ब्लँकेट स्टिच, स्टीम, चेन, ट्युलिप, क्रॉस अशा भरपूर प्रकारच्या स्टिचेस आहेत। ते आपण हळूहळू शिकणारच आहोत। हा चौबल दोरा घ्यायचा म्हणजे व्यवस्थित दिसेल, म्हणजे मशीनसारखी डिझाईन येईल आपली। अशा पद्धतीने बघा कमी जास्त घेत मी ती पाकळी पूर्ण केली आहे। आता एक पाकळी पूर्ण झाल्यानंतर आतल्या साईडने आपण हे लॉक करून घेणार, म्हणजे तो दोरा फिक्स राहील आणि ते उसवणार नाही। अशा पद्धतीने व्यवस्थित 2-3 वेळा गाठ मारून व्यवस्थित करून घ्यायचं ते धागा आहे तो लॉक। हे लॉक झालंय। आता आपण दुसरी पाकळी तयार करून घेऊ। थोडे धागे घातल्याच्या नंतर कापड आहे तो पुन्हा लूज होत राहतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला ते टाईट करून घ्यायचं आहे, तरच तुमची एम्ब्रॉयडरी आहे ती व्यवस्थित येणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला अजून कसल्या प्रकारची एम्ब्रॉयडरी शिकायला आवडेल। अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फूल आहे ते तयार करून घ्यायचं आहे। 3 पाकळ्या झाल्यात बघा, अजून 2 बाकी आहेत। ते इथे हे मी फूल तयार करून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला येलो कलरचे बीड्स अटॅच करायचे आहेत, तर त्यासाठी हे मी अशा पद्धतीने अटॅच करणार। हे असे एका ह्याच्यात किती बसतील 3 ते 4 जसे मणी बसतील तसे आपल्याला इथे बसवून घ्यायचे आहेत। इथे आता मी 4 मणी इन्सर्ट केलेत। ह्याच्यामुळे त्याचा जो फुलाचा लुक आहे तो अजून जास्त चांगला येतो।
हे बीड्स अटॅच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला धाग्याला गाठ मारून तो फिक्स करून घ्यायचा आहे. फुल कंप्लीट झालंय. आता आपण पानांची डिझाईन करूया. इथे मी पानांसाठी ग्रीन कलरचा दोरा घेतलाय. पानांची डिझाईन आहे ती आपण बॅक स्टिचने करणार आहोत. आता हे जिथे पानाची डिझाईन काढली आहे तिथून आधी देठाला डिझाईन करून घ्यायची आहे. हे थोडं पुढे जाऊन पुन्हा मागे यायचं आणि त्याच्या पुढे अजून गॅप ठेवून सुई बाहेर काढायची. अशा पद्धतीने आपण तो पूर्ण देठ आहे तो स्टिच करून घेणार आहोत आणि ह्यालाच बॅक स्टिच असं म्हणतात. इतकं झाल्यानंतर आता पानाची डिझाईन करण्यासाठी जिथून पान सुरू झाले तिथे सुई बाहेर काढायची. आता हे गोलाकार दोरा ठेवून टोकाकडे अशा प्रकारे आपल्याला ठेवून याच्यामधून असा दोरा बाहेर काढायचा, म्हणजे हे लॉक होऊन जाणार. हे अशा पद्धतीने आपल्याला पान तयार करायचं आहे. आता याला अजून ब्रॉड करण्यासाठी मी बाजूने थोडंसं खाली शिलाई घेते दोन्ही साईडने. अशा पद्धतीने ते पान आहे ते अजून ब्रॉड होईल. तुम्हाला सगळ्या प्रकारचे जर स्टिचेस शिकायचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रॉपर बनवीन. सगळ्या प्रकारचे जे धागे आहेत कशा प्रकारे स्टिच केला जातं ते सगळ्यांचं नावासकट सगळं शिकवेन. तर इतकं झाल्यानंतर मी इथे लॉक करते याला. दुसरं पान करून घेऊया. एकदा तुम्ही एम्ब्रॉयडरी शिकलात की ती कुठेही तुम्ही डिझाईन त्याची करू शकता. ब्लाऊजला म्हणा, ड्रेसला म्हणा, किंवा इव्हन तुम्ही टी शर्ट घेतलं तर त्याच्या नेकलासुद्धा एम्ब्रॉयडरी केली ते छान दिसते. त्यामुळे हे नक्की शिका. एकदम इझी आहे. एकदा शिकलात की तुमच्या हव्या त्या ड्रेसला तुम्ही हवी ती डिझाईन करून व्यवस्थित त्याला अजून जास्त चांगला लूक देऊ शकता. इथे पानांची डिझाईन पण तयार झाली आहे. आता ही जी डिझाईन आहे त्यासाठी मी गोल्डन दोरा वापरला आहे. जसा पानांचा देठ केला आणि ती गाठ मारली आहे तशीच आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. बॅक स्टिचचाच वापर करून हे कंप्लीट करून घेणार आहे. आता ही डिझाईन झाल्यावर आपण इथे कळी काढून घेतली आहे तर त्याची डिझाईन करूया. त्यासाठी मी इथे पिंक कलरचा दोरा घेतला आहे.
आता ह्याचा सुद्धा देठ आपल्याला ग्रीन कलरच्या दोऱ्याने कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता ह्या पानांना जी डिझाईन करते त्याला लेझी डेझी असं म्हणतात. तर त्या स्टिचचा वापर करून मी इथे या पानांना डिझाईन करून घेते. याचा वापर तुम्ही फुलांसाठी सुद्धा करू शकता. फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या अशा पद्धतीने डिझाईन केल्या तर त्यासुद्धा छान दिसतात. अशा प्रकारे बघा आपल्याला एवढी डिझाईन कंप्लीट झाली आहे. त्याच पद्धतीने मी इथे हे पूर्ण डिझाईन करून घेतली आहे. आता हा जो उरलेला पार्ट आहे तो आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर बाकीची डिझाईनसुद्धा आपण कंप्लीट करून घेऊया. एम्ब्रॉयडरी करताना अगदी नवीन असाल तर धाग्यांना पुन्हा पुन्हा गाठ बसते मध्ये मध्ये, त्यामुळे इरिटेट व्हायला होतं. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला एम्ब्रॉयडरी ही छान जमेल. तर दोरा व्यवस्थित राहील आणि त्याला गाठ बसणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे स्टिचिंग कंप्लीट करायचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही पूर्ण डिझाईन बनवू शकता. ह्याचा शेवटचा लूक बघा, खूप छान दिसतो. घातल्यावर सुद्धा हा ड्रेस खूपच छान दिसेल. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही फक्त नेकला पाहिजे तर नेकलासुद्धा डिझाईन करू शकता, किंवा बॉटमला पाहिजे किंवा हँडला म्हणजे हातांना पाहिजे, कुठेही तुम्ही छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार डिझाईन बनवून तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रेस डिझाईन करू शकता आणि तो वेअर करू शकता. त्यामुळे हे नक्की शिका, एकदम सोपं आहे, कोणालाही जमेल. अगदी नवीन असाल तरीसुद्धा जमेल. तर अशाच पद्धतीने मी ही जी डिझाईन आहे ती कंप्लीट करते आणि याचा फायनल लूक तुम्हाला दाखवते. हे बघा इथे मी कंप्लीट करून घेतलं आहे. गळ्याभोवती मी रनिंग स्टिच टाकून घेतली आणि ही जी डिझाईन आहे ती कंप्लीट केली आहे. आणि याला एक्स्ट्रा बॉटमला सुद्धा मी थोडीशी फुलं काढून डिझाईन करून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने हा मी ड्रेस आहे तो रेडी केला आहे. तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा. थँक्यू.